गुड मॉर्निंग. सकाळी उठताच मला बाहेरचा असा काहीतरी सीन दिसला. म्हणजे आज ऊन आहे की नाही, की आतमधल्या काचातूनच हे असं काहीतरी दिसतंय. पण असो, आता म्हटलं खाली जाऊनच बघूया. तर ह्या ज्या पायऱ्या आहेत ना, ह्या मला माहिती आहे का डोंगरगडच्या पायऱ्यांसारखं वाटत होत्या. म्हणजे उतरू की नको उतरू, की तसंच थांबू तिथे. स्वतःला सावरून आवरून मी काहीतरी चांगला विचार केला आणि म्हटलं चला जाऊया बाबा आता खालीच. आणि खाली येताच मला ही खूप सुंदर अशी ऊन मिळाली आणि पटापट आपले सकाळचे कामं आवरून घेतलेत आणि बाकी सगळे कामं करता करता मला आज ॲक्च्युली पूर्ण दुपार झाली. आणि आज जरा मला बरं नव्हतं म्हणून दिवसभर हे सगळे कामं करून घेतले, म्हणजे ज्वेलरीचेच. सायंकाळला माझ्या सुंदरीचा फोन आला म्हणून आपला बांधला थोबाड आणि निघाले मोमोज खायला. हे मोमोजची टपरी पाहताच मला एक आठवलं की इंजिनिअरिंग छोड दे आणि चाय की टपरी खोलले. हे म्हणजे एक तोंडपाठ झालेलं होतं. आणि असं रिकाम टेकडं बसल्यानंतर माझ्या थोबाडावरनं माझा हात फिरतोच आहे. म्हणजे आपला मुरमाडी थोबाड आता डांबरी रोडासारखं दिसणार आहे. आणि पाहता पाहताच आमचा ऑर्डरसुद्धा आला. हिने बोलवले पकोडे आणि मी बोलवले मोमोज. तर मॅडम इथे फोटो काढत आहे की काय करत आहे हे विचार केला. पण जाऊ दे म्हटलं, तू कर आपल्या फोटोज, मी खाणं सुरू करते. खाता खाता इकडे आम्हाला दुसरं काही तर लक्षात राहत नाही. गोष्ट्या करून घेतल्या आणि मम्मीसाठी जरा पार्सल पण घेऊन घेतलं. सुंदरीला केला टाटा बाय बाय आणि बाहेरचा जरा हा एक सुंदर असा व्ह्यू घेऊन घेतला. पण आजचा सनसेट जरा आमचा हुकलाच, म्हणून सनलाईट तर काही व्यवस्थित होती नाही, तर अंधारातलाच काहीतरी असा व्ह्यू निघाला. आणि घरी आल्यानंतर माझ्या पिल्याला पण हे दिलं आणि माझ्या मम्मीला पण. त्या दोघींनी तर खाल्लंच. पण तिथे खाऊन असून मी सुद्धा माझ्यासाठी एक पॅकेट घेऊन आलीच पार्सल. म्हणजे मस्तच काम आहे माझं. आणि रात्रीला हा मूवी एन्जॉय करता करता मी माझं काम जरा करायला बसले. पण आज मला खरंच बरं नाही वाटत आहे. म्हणजे माहिती नाही, खूप जास्त डोकं दुखत आहे. माझं डोकं एवढं दुखत आहे की मला माझं कुठलाच काम करायची इच्छा होत नाही आहे. पण उद्याला मला 3 ज्वेलरीचे पॅकेट हँडओव्हर करून द्यायचे आहेत. म्हणून ते मूवी पाहता पाहता मी माझी सगळी ज्वेलरीचे कामं केले. पण आता काही सहन होत नाही आहे, त्यामुळे मी आता जाते झोपायला. तेव्हापर्यंत गुड नाईट.